कुणी तुम्ही हिंदू असा नाही तर मुसलमान असा नाही तर ख्रिश्चन असा नाही तर कोणत्याही पाट्या डोक्याला लावा, कोणत्याही पाट्या जरी डोक्याला लावल्या तरी कोणचंही पाप करायला तुम्ही दजू शकता आणि कोणीही कोणचं पाप करू शकता. आजपर्यंत मी असं पाहिलं नाही की कोणी मनुष्य हिंदू आहे म्हणून त्यांनी कुणाचा खून केला नाही. आजपर्यंत असं मी कुठे पाहिलेलं नाही. तेव्हा ह्या धर्मामध्ये काही दम दिसत नाही. तो मग कोणत्याही जातीचा असे नका जेलमध्ये जातोच. म्हणजे हे धर्माचे जे आपण झेंडे लावलेत त्याच्या खाली वावरणारे लोक खरे म्हणजे धार्मिक नाहीतच असं धरलं पाहिजे. तेव्हा हा धर्म आपल्यामध्ये जागृत झाल्याबरोबर मग तो मुसलमान असे ना का हिंदू असे ना का कोणत्याही जातीचा असे ना का तो अजिबात कोणतीही अधार्मिक गोष्ट करूच शकत नाही. पडले बंधनात देवाच्या कैवल्याच्या पाशात पडल्यावर मग त्यांना हे काही सुचतच नाही. आपल्या आयुष्याला काहीतरी वळण मिळतं, आपल्या आयुष्याला काहीतरी मार्ग मिळतो. आता पुष्कळशे लोक मी पाहिलेत आमच्या दिल्लीला विशेष करून, तिथे भाडोत्री लोक मिळतात आरडाओरडा करायला. आमचे यजमान शास्त्रीजींचे मुख्य सचिव होते त्यावेळेला त्यांच्याकडे आरडाओरडा करायला लोक येत असत. तर त्यांच्या टोप्या ठरलेल्या सगळ्यांच्या. आता समजा जर मुसलमानांचं असलं तर हिरवी टोपी घालून जायचं, नाहीतर एखाद्या दुसऱ्या कोणत्या तरी कम्युनिस्ट पार्टीचं असलं तर त्यांचे झेंडे घालून जायचे. असं सगळ्यांचं वेगळं वेगळं होतं. तर एक दिवस शास्त्रीजी बाहेर आले आणि ते लागले ओरडायला. अरे ते म्हणाले तुम्ही टोप्या बदलून या तर त्या जुन्याच घालून आल्यात तुम्ही. असे भाडोत्री लोक कोणचं कार्य करणार आहेत, भाड्याने मिळतात. काय ही मानवाची कुचंबणा शोभतं का? मानव म्हणजे सर्वोच्च ठिकाणी आता पोहोचलेला आहे. परमेश्वराने मानव केलं म्हणजे तुम्हाला सर्वोच्च स्थितीत पोहोचवलेलं आहे. आता फक्त एवढीच एक प्रवासाची कमतरता राहिली आहे आणि ते झाल्याबरोबरच तुम्ही अतिमानव होणार. आणि झालेलेच आहेत लोक, जे झाले नाहीत त्यांनी हे करून घेतलं पाहिजे. तर ही नैतिकता आपल्यामध्ये सहजच जागृत होते. सहजोगात आमच्या कोणी चोऱ्या माऱ्या करत नाहीत, पैसे खात नाहीत, कोणी पैसे खात नाहीत.